8वीत असताना चुकून एक साप पकडला आणि पुढे साप पकडण्यासाठी सायकलवरून फिरणारा हा मुलगा जयसिंगपूरचा स्नेकमॅन कसा बनला, लेट मी शो यू. हे आहेत जयसिंगपूरचे सर्वदमन कुलकर्णी. लहानपणी घरच्यांपासून चोरून साप पकडणारे सर्वदमन आज वर्षाकाठी 250 ते 300 साप पकडून त्यांना सुखरूप ठिकाणी सोडून देतात. नमस्कार, मी सर्वदमन शंकरराव कुलकर्णी, जयसिंगपूर. 8वी 9वी असताना मी गल्लीमध्ये पहिला साप पकडला. म्हणजे होळी असताना एक साईडनं साप चालल्यावर मी पटकन हातानं पकडला आणि त्याला सोडून दिलं. मग गल्लीमध्ये जरा असं कौतुक झालं, अरे साप पकडला, साप पकडला. काय झालं, प्रत्येकजण बोलावं लागले मला की आमच्या घरी साप आलाय, आमच्या घरी. मी फक्त सांगायचो की मी साप पकडतो, पण आमच्या घरी सांगू नका, ते गोष्ट घरच्यांना रागवतील, असं करतील, म्हणून मी करत होतो तसं. पण नंतर काय झालं की हळूहळू ते पूर्ण गल्लीभर पसरत गेलं आणि घरात माहीत नसताना मी जवळजवळ 30 ते 40 साप पकडलेले मी. मग नंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर काय झालं की मोबाईल आल्यावर मग हळू नंबर सगळीकडे पसरत गेले आणि हळूहळू पूर्ण जयसिंगपूरवर माझा नंबर गेला. आणि त्यावेळी सायकल होती माझी, मी सायकलवरून साप पकडायला जायचो. साप पकडत असताना हळूहळू त्यांचा एक ग्रुप तयार झाला आणि त्यांना समजलं जयसिंगपूरमध्ये दिवसाकाठी 12 ते 15 साप बाहेर पडत आहेत. पण इतके साप येतात कुठून हा प्रश्न त्यांना सतावत होता. मग त्यांनी कोण किती साप पकडतो, त्यामध्ये विषारी साप किती, बिनविषारी साप किती, कोणता साप कोणत्या भागात किती वाजता बाहेर पडतो, याचा एक डेटा बनवायला सुरुवात केली. मग त्यांच्या लक्षात आलं की जयसिंगपूरच्या एरियामध्ये जवळपास 20 प्रकारचे विषारी आणि बिनविषारी साप आढळतात. जसा मी साप पकडायला चालू केलो, आमचा ग्रुप हळूहळू मोठा होत गेला. तर नंतर मग कळालं आलं की जयसिंगपुरात एका दिवसात 12-15 साप बाहेर पडायला आले. मग एवढे साप येतात कुठनं, काय होतंय, तर याचा मी असं रेकॉर्ड करायला चालू केलो की कुठला साप आहे, कुठल्या भागात किती वाजता सापडतोय, हे लिखी चालू केलं. मग हळूहळू मला समजत गेलं की आता मनाळ जातीचा साप आहे, जो त्याला सायलेंट किलर म्हणतात. ते माणूस मेल्यावरच कळते की याला साप चावलाय. म्हणजे त्याचे विषदंत अगदी लहान असतात, म्हणजे नाक आणि घोण असतात की नाही, त्याचे विषदंत मोठे असतात, त्यामुळे ते आत टोचले की आपल्याला त्रास होतोय. पण जो मनाळ जातीचा साप आहे त्याचे दात लहान असतात, त्यामुळे ते टोचलेला कळत नाही, म्हणजे ते मुंगी चावल्यासारखं होत आहे. रुग्णाची ज्यावेळी परिस्थिती अगदीच बिकट होईल त्यावेळी कळते की याला साप चावले, म्हणून त्याला सायलेंट किलर म्हणतात. तर हा साप आहे तो सूर्यास्तानंतर बाहेर पडतोय. आपल्या भागातच असतोय, पण सूर्यास्त झाल्यानंतर तो बाहेर पडतोय. तर असा हळूहळू डाटा गोळा करत गेल्यानंतर काय झालं, एक जयसिंगपूरचा एक स्ट्रॉंग डाटा तयार झाला. आणि जवळजवळ जयसिंगपूरमध्ये विषारी, बिनविषारी आणि निमविषारी असे धरून 20 जातीचे साप सापडतात. आता निमविषारीमध्ये मांजरा सापडतोय, हरणटोळ सापडतोय. त्यानंतर विषारीमध्ये घोणस, मण्यार, नाग हे 3 सापडतात. साप पकडत असताना सापांविषयी काही इंटरेस्टिंग गोष्टी सुद्धा त्यांना समजल्या. जसं की कवड्या हा बिनविषारी साप कोणत्याही सपोर्ट शिवाय भिंतीवरती चढू शकतो. तर वेरुळा हा साप धोक्याची चाहूल लागली किंवा त्याला कोणी शेपटीकडून पकडलं तर आपली शेपूट तिथेच तोडून टाकतो आणि पळून जातो. जसं जसं आम्ही डाटा गोळा करत गेलो की नाही, तर वैयक्तिक माझा डाटा म्हणजे मी एका वर्षामध्ये 294 साप पकडतो. आणि वर्षाच्या शेवटी मी त्याची लिस्ट काढायचो की विषारी किती सापडले, बिनविषारी किती सापडले. तर ह्याच्यानंतर एक काय कुष्टी कळत गेल्या की हा साप आता कवड्या जातीचा साप आहे, बिनविषारी आहे आणि त्याची लांबी 1 फूट, 1.5 फूट, 2 फूट या दरम्यान असते. तो काय असा मोठा नसतोय. तर हा मला 5व्या-6व्या मजल्यावरती सापडायला लागला. तर म्हणलो हा एवढा वरती कसा आला की बाकी सगळे साप खाली सापडतात. तर नंतर वाचनानंतर किंवा बऱ्याच लोकांना भेटल्यानंतर अशी गोष्ट लक्षात आली की हा एकमेव साप असा आहे, तो विदाऊट सपोर्ट भिंतीवरती चढतोय. म्हणजे त्याला कुठल्याही सपोर्टची गरज नाही. बाकीचे साप काय करतात, डांब असेल किंवा एखादी तार वरती गेली असेल किंवा एखादी वेल जर भिंतीवर गेली असेल तर त्या मार्गे ते वरती येतात. पण हा कवड्या जातीचा साप आहे, त्याचं प्रमुख खाद्य पाल आहे. त्यामुळे कॉमनली सगळ्यांच्या घरात, एक कोणाचं पडकं घर असेल काय असेल तर प्रत्येकाच्या घरात हा साप सापडतोय. जर मी एका महिन्यामध्ये समजा 40 साप पकडले असतील तर 40पैकी 20 हे कवड्या जातीचे साप असतात. ते एवढे कॉमन आहे. आणि घरामध्ये 2 विटांच्या मध्येच ते अंडीवरून घातलेले असतात. म्हणजे आपल्या घरचाच माणूस आहे तो. खरं तर हे असे बिनविषारी साप आहेत की नाही, कवड्या, कुकरी, हे असे साप आहेत की नाही आपल्या भागात असायला पाहिजेत. ते ऑटोमॅटिक नैसर्गिकरित्या पेस्ट कंट्रोल करतात. आपल्याला वेगळं काही लक्ष द्यायची गरज नाही. तर जसं कवड्या सापाबद्दल आहे की तो भिंतीवर चढतोय, तसे आम्हाला 2-3 गोष्टी अजून कळल्या की आपण त्याला दिवड म्हणतोय किंवा वेरुळा म्हणतोय. हा साप असा आहे की त्याला पकडलं की तो शेपूट तोडून घेतोय. हे शेपूट तोडून घेणं हे त्याच्या रचनेमध्ये आहे. म्हणजे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी निसर्गाने दिलेली भेट आहे त्याला. प्रत्येकाला निसर्गाने काय ना काहीतरी भेट दिली आहे. कोणाला ताकद दिली आहे. आता अजगर, ह्याला ताकद दिली आहे. हा अजगर काय करतोय, भक्ष्याला पकडतोय आणि त्याच्या भोवती कुंडली मारतोय. विषारी सापांना विषदंत आणि विष दिलंय, ते चावून फक्त सोडून देतात. पुढे गेला ते भक्ष्य मेल्यानंतर त्याला हुडकून खातात. तसं हा भिंतीवर चढणारा साप कवड्या, त्यानंतर शेपूट तोडून घेणारा दिवड, असे जे साप आहेत की ते आम्हाला फॅक्ट नंतर त्याची हळूहळू लक्षात यायला लागले. तसंच ओरिएंटल फ्लाइंग स्नेक म्हणून आहे, जो आपला कोकणात किंवा जरा डीप फॉरेस्टमध्ये हा सापडतोय. तर हा झाडावरनं उडत खाली येतोय. उडत म्हणजे ॲक्च्युली त्याला पंख वर्धन काय नसतात.
तो झाडावर जे उडी मारतोय त्यावेळी तो स्वतःचं अंग चपटं करून घेतोय आणि हवेत तरंगत असं जमिनीवर लँड होतोय. तो लँड होताना त्याला काही लागत नाही. म्हणजे फ्लाईंग करणारे भरपूर आहेत. म्हणजे फ्लाईंग सरडा पण आहे, फ्लाईंग बेडूक पण आहे. म्हणजे निसर्गानं प्रत्येकाला त्या त्या हॅबिटॅटमध्ये जगण्यासाठी ती त्यांना शक्ती दिलेली आहे. साप चावल्यावरती 2 मोठे डॉट असतील तर साप विषारी असण्याची शक्यता असते. हेच डॉट्स जर लाईन मध्ये असतील तर साप शक्यतो बिनविषारी असतो. आता आम्ही जसं जसं आम्हाला जरा फोन यायला लागले की आमच्याकडे साप आला आहे, या लवकर पकडायला, तसं आम्हाला बाकीचे पण फोन यायचे की आम्हाला साप चावला आहे, आता मी काय करू. तर अशा वेळी मी काय करायचो की त्यांच्याकडनं फोटो मागून घ्यायचो की जरा चावलेल्या भागाचा फोटो पाठवा. म्हणजे जर 2 डॉट असतील तर तो चावलेला साप हा विषारी, आणि जर त्याच्या ओळीनं जर डॉट असतील तर तो चावलेला साप हा बिनविषारी. हे त्याची मार्किंग आहे, हे तुम्हाला नेटवर पण माहिती मिळू शकते. किंवा मग आम्ही त्या पेशंटला विचारायचो किंवा त्याची कंडिशन आता काय आहे, म्हणजे जिथं चावला आहे तो भाग सुजला आहे काय, किंवा त्याला जळजळ होती काय, पेशंटला चक्कर वगैरे आले आहे काय, जीभ जड झाले आहे काय, असं आम्ही त्याला विचारून त्यांना एक साधारण धीर देण्याचा प्रयत्न करायचो. आणि त्यांना सांगायचं की ती जखम पटकन स्वच्छ पाण्याने धुवा डेटॉलनं वगैरे ते, आणि लगेच जवळच्या रुग्णाला जावं आणि ॲडमिट व्हा. सापाने भक्ष्य खाल्लं की त्याचं पोट जड होतं आणि त्याला लपायला जागा लागते. मग आपल्याकडे जुना कचरा किंवा पडलेल्या वस्तू त्याचं घर बनतात. घरामध्ये साप येऊ नये म्हणून आपला परिसर स्वच्छ ठेवा असा सल्लाही त्यांनी दिला. आता साप हा आपल्या लोकांच्या मध्ये राहणारा एक प्राणी आहे, सरपटणारा प्राणी आहे. ह्याला तुम्ही काहीही करून थांबवू शकत नाही, पण ह्याच्यासाठी तुम्ही काळजी घेऊ शकता 100%. पहिली गोष्ट म्हणजे आपला परिसर स्वच्छ ठेवायचा. नको असलेल्या वस्तू आणतनं काढून टाका, कारण की अन्न साखळीमध्येच सापाचा समावेश आहे. एखादं तुम्हाला वस्तू पाहिजे म्हणून तुम्ही एका कोपऱ्यात ठेवला तर तिथे किडे होणार, किडे खायला बेडूक येणार, आणि बेडकाला खायला साप येणार. साप येत नाही, आपण सापाला बोलवतोय. आपण खिडकीतनं एखादा खरकटा असंच खिडकीतनं बाहेर टाकून देतोय, तर ते खरकटं खायला उंदीर येतात, उंदराला खायला साप येतो. म्हणजे आपणच सापाला बोलवतोय. तर ते सापाला जर येऊन द्यायचं नसेल तर आपला परिसर स्वच्छ ठेवा. त्यानंतर घरावरती ज्या झाडांच्या फांद्यावरती येतात तर त्या फांद्या छाटून टाका. त्यानंतर भिंतीवर चढणारे जे साप आहेत ते येऊ नयेत यासाठी एक टप्पा आहे, म्हणजे एक 6-7 फुटाचा जो लेअर आहे भिंत, ती प्लेन गुळगुळीत करून टाका, जेणेकरून भिंतीवरून साप चढून घरात यायला नको. आता सापामध्ये काय आहे, साप जर एखादं भक्ष्य खाल्ल्यानंतर त्याचं पोट जड होतं, त्यामुळे सापाला लपायला जागा लागते. मग साप अशा वेळी काय करतोय, एका दगडात किंवा फरशीच्या खाली गॅपमध्ये लपतोय, किंवा तुम्ही जे लागणार आहे म्हणजे घरात एक कचरा ठेवताय अंगणात कोपऱ्यात, विटा असतील, वाळू असेल, काय असेल, तो तिथं जाऊन बसतोय. आणि जोपर्यंत तिचं अन्न पचत नाही तोपर्यंत तो तिथंच बसलेला असतोय. तसंच झाडावरती ज्यावेळी साप चढतोय, ते पक्ष्यांची अंडी किंवा पक्षी खाताना तो फांद्यांवरनं खाली उतरून आपल्या घरात कौलामध्ये येऊन लपून बसतोय, थंड गारवा मिळतोय म्हणून. आणि अन्न पचल्यानंतर तो तिथनं बाहेर पडतोय. आणि आपण काय म्हणतोय, नाही आमच्या घरात साप आला. तो तुमच्या घरात साप 2-4 तासापूर्वीच आलाय, तो आता हल्ला म्हणून तुम्हाला दिसला. तर हे 2-4 गोष्टी आहेत की तुम्ही ते सांभाळला की साप येत नाही घरी. याचबरोबर सापांविषयी लोकांच्या मनात बरेच गैरसमज असल्याचे त्यांना दिसून आले. जसे की कोणी चुकून सापाला मारलं तर त्याचा जोडीदार बदला घेण्यासाठी येतो, साप दूध पितो किंवा साप डूब धरतो, साप चावल्यानंतर त्याला मंदिरात घेऊन जाणे, साप चावलेल्या जागी मलमपट्टी करणे, हे गैरसमज दूर करण्यासाठी त्यांनी प्रबोधन करायला सुरुवात केली. कारण की लोक काय करतात की साप चावल्यानंतर कुठेतरी मलमपट्टी लाव, झाडपाला लाव, किंवा एखाद्या बोवाला वरती जाऊन दाखव. तर ह्या गोष्टीमध्ये कसं होत आहे की त्या काळात व्हायचं, म्हणजे कसं व्हायचं की प्रत्येक साप हा चावल्यानंतर विष सोडतोय असं नाही. ह्या सापांच्या चावण्यामध्ये एक ड्राय बाईट नावाची पद्धत आहे, म्हणजे ते फक्त दात लावतात, विष आत सोडत नाहीत. तर ते ड्राय बाईट झालेले असतात की नाही, त्याला फक्त तुम्ही मलमपट्टी केल्यानंतर ते बरं होत आहे. म्हणजे त्याच्यावर काय तुम्हाला रिॲक्शन वगैरे येत नाही किंवा तुम्हाला दवाखान्यात जायची गंभीर स्थिती येत नाही. त्यामुळे लोकांना काय वाटतंय की मलमपट्टी केली त्यानंतर ते आम्हाला बरं झालं, म्हणजे साप चावले की एवढं केलं की बरं होतं आहे. पण असं नाही. जर तुम्हाला डीप बाईट झाला, जर सापानं जर तुमच्या अंगात विष सोडलं तर तुम्हाला दवाखान्यातच जावं लागेल. मग त्याची प्रिकॉशन काय की ज्या भागाला चावलं त्याच्यावरती आपण जे पट्टी वगैरे बांधतोय तर ती पट्टी बांधायची, जेणेकरून ती विष वरती सरकू नये. तर ह्या परिस्थितीमध्ये कसं आहे की घोणस जातीचा साप आहे, त्याला पट्टी बांधायची नाही आहे. त्या विषामध्ये म्हणून प्रकार आहेत. तर ते जर पट्टी बांधली तर उरलेला भाग हा सोडून जातोय. त्यामुळे हे भरपूर तसा अभ्यासाचा विषय आहे. तर असं न करता साप चावला तर पटकन जवळच्या दवाखान्यात जाऊन ॲडमिट होणं हा त्याच्यावरचा एकमेव उपाय आहे.
सर्पमित्र येईपर्यंत सापावर दुरूनच लक्ष ठेवा. सापाला ऐकू येत नाही, त्याला कंपनाद्वारे आपली चाहूल लागते, त्यामुळे त्याच्या आसपासच्या एरियामध्ये धावपळ करू नका. त्याच्या अंगावरती कापड जरी टाकलं तरी तो अंधारामध्ये स्वतःला सुरक्षित समजेल आणि तोपर्यंत सर्पमित्र येईलच, असा सल्लाही त्यांनी दिला. सर्पमित्रांची संख्या वाढली आहे. प्रत्येक गावामध्ये 2-4 सर्पमित्र आहेतच. पण तो सर्पमित्र येईसोपर्यंत तुम्ही काय काळजी घेणार? तर पहिली गोष्ट, साप दिसला तर त्याच्यावर फक्त लांबून लक्ष ठेवायचं. सापाला कान नाही, तेव्हा तुम्ही किती म्हणून बोलला तरी त्याला ऐकू जात नाही. सापाला कंपनाद्वारे ऐकू जातं. जमिनीचे जे व्हायब्रेशन होतात त्या व्हायब्रेशनमधून त्याला आवाज येतोय. त्यामुळे साप जिथं आहे त्याच्या आजूबाजूला धावपळ करायची नाही, त्याच्यावर लक्ष ठेवा. दुसरी गोष्ट, त्याच्या अंगावरती फडकं टाकायचं. जर ते फडकं पडलं की खाली अंधार होतोय आणि सापाला काय वाटतं की आपण अंधारात आहे म्हणजे आपण सेफ आहे, पण त्याला माहीत नसते की आपल्याला आजूबाजूने 5-6 लोक बघाले. हे सर्पमित्र यायला एक साधारण 10 ते 15 मिनटं जातात. या 15 मिनटामध्ये जर तुम्ही ही प्रिकॉशन घेतला तर साप प्रॉपर हँडल करता येईल, म्हणजे साप प्रॉपर येऊन पकडतील आणि त्याने तुम्हाला माहिती पण देतील. आणि माझी एक तुम्हाला विनंती आहे की साप जर तुमच्या घरात आला आणि एका सर्पमित्र येऊन जर पकडला तर त्याला पूर्ण माहिती विचारा की हा साप कुठल्या जातीचा आहे, विषारी आहे, बिनविषारी आहे, आम्ही फोटो काढून घेऊ काय. तर तो फोटो तुमच्या रेकॉर्डला ठेवा आणि त्याचा अभ्यास करा आणि तो तुमच्या गलीच्या ग्रुपवरून टाका नावासकट की हा बिनविषारी साप आहे आणि हा जो तुमच्या आजूबाजूला दिसत त्याला मारू नका. आज ही साप चावला तर एका हक्केवरती हजर होणाऱ्या जयसिंगपूरच्या या सर्पमित्राला आमचा सलाम. व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका.